पीक विमा संदर्भातील आता सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे। पीक विमा शेतकऱ्यांना ज्या मिळाला नाही, जसं की सर्वात मोठी अपडेट आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आताच दिलेली आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला तर माहितच आहे 2 ते 3 दिवसापासून शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पीक विमा जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। परंतु तुम्हाला अजून देखील तुमच्या बँक खात्यात पीक विमा जमा झालेला नसेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी। आताच 5 मिनिटांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब इथे कृषी मंत्री दत्ताभाऊ भरणे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आदेश दिला आहे की 4 मार्च 2026 रोजी तुमच्या बँक खात्यावरती हे पीक विम्याचे पैसे वितरण केले जाणार आहे। तर बघा, आता सरकारच्या माध्यमातून ही सविस्तरपणे माहिती समोर आली आहे। ज्या शेतकरी बांधवांच्या पैसे जमा झालेले नाही त्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आता हे पैसे जमा केले जाणार आहेत। तर बघा, आज तब्बल 12 जिल्ह्यांमध्ये जसं की वाटप सुरू झालं आहे। या 12 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलेलं आहे का, हे लगेच तुम्हाला शेतकरी बांधवांनो पाहायचं आहे, तरच तुम्हाला हा पीक विमा मिळणार आहे, अन्यथा तुम्हाला पीक विमा मिळणार नाही। तर बघा, इथे मोठे अपडेट सरकारने सांगितलेले आहे। तर आता शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे, कारण की 12 जिल्ह्यांची यादी स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेली आहे। संपूर्ण सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। परंतु आमच्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईड दिलेल्या नोटिफिकेशन बेलला पण ऑल वरती नक्की सेट करा, जेणेकरून अशीच योजनाविषयी शेतीविषयी माहिती तुम्हाला सर्वात अगोदर या चॅनलवरती मिळत असते। तर चला आता पाहूया सविस्तरपणे अपडेट। तर बघा शेतकरी मित्रांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं की इथे बँकेच्या खात्यावरती आता परत एकदा पीक विमा रक्कम जमा होणार आहे। परंतु तसेच सर्वात महत्त्वाचं म्हणजे फक्त याच जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना लाभ दिला जाणार आहे, अन्यथा कोणत्याही शेतकरी बांधवांना लाभ मिळणार नाही, असं देखील देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे। त्यामुळे जर का या जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा आलेला असेल तर आता तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। तर चला पाहूया आता सविस्तरपणे जिल्ह्यांची यादी। तर आता इथे पहा, नंबर 1 वरती जिल्हा असणार आहे गडचिरोली। गडचिरोली मधील जर शेतकरी असाल, तुम्ही पण पीक विम्याच्या आतुरतेने प्रतीक्षा करत असाल तर आता ही प्रतीक्षा तुमची पूर्णपणे संपलेली आहे। तुम्हाला पीक विमा रक्कम आज जमा केली जाणार आहे। त्यानंतर कोल्हापूर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना आता पीक विमा रक्कम जमा केली जाणार आहे, राज्य सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलेलं आहे। त्यानंतर धाराशिव मधील जर शेतकरी असाल, धाराशिव मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही पण पीक विम्याच्या आतुरतेने प्रतीक्षा करत असाल तर आता ही प्रतीक्षा तुमची पूर्णपणे संपलेली आहे। तुम्हाला देखील पीक विमा रक्कम जमा केली जाणार आहे। त्यानंतर छत्रपती संभाजीनगर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना पीक विमा रक्कम जमा केली जाणार आहे। त्यानंतर अकोला, अहमदनगर, अमरावती या जिल्ह्यात सुद्धा पीक विमा रक्कम जमा केली जाणार आहे। त्यानंतर गोंदिया, चंद्रपूर, जळगाव, जालना, ठाणे या जिल्ह्यात सुद्धा पूर्णपणे रक्कम जमा केली जाणार आहे। या 12 जिल्ह्यामध्ये पूर्णपणे पीक विमा रक्कम जमा केली जाणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, अशीच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।